सगळ्यांचं स्वागत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. भाई तिकडे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तो आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजे स्मित न्यूज भाई. माझ्या जन्माच्या वेळेला माझ्या आईने खूप साऱ्या 70s फिल्म्स बघितल्या भाई. त्यामुळेच मी असा जन्माला आलो भाई. आयुष्यभर मला 70% मिळाले भाई. आणि त्यानंतर 70शी माझं लग्न झालं आणि 70 आमची लव्ह स्टोरी सुरू झाली भाई. पण आता तुमच्या समोर जो फिल्म सादर होणार आहे ती 70-80% नाही तर 100% कॉमेडीवर भाई. तर चला सुरुवात करूत आजच्या धमाल एपिसोडला. आणि त्याआधी स्वागत करूत आपल्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी सर आणि निर्मितीताई सावंत. आजच्या आपल्या एपिसोडच्या तीनही धमाल जोड्या तुम्हाला खूप खूप हसवण्यासाठी तयार झालेल्या आहेत. एपिसोडच्या सुरुवातीला तुमच्यासाठी आहे एक बंपर सरप्राईज. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपल्याला हसवण्यासाठी आपल्या 3 धमाल जोड्या तयार झालेल्या आहेत. पण त्यापूर्वी तुमच्या समोर येणार आहे पुढच्या पर्वातलं म्हणजेच फुवाई फूच्या 2nd सीझन मधलं एक धमाल सरप्राईज. मागच्या आठवड्यात ज्याप्रमाणे पंढरीनाथ कांबळे आणि स्मिता तांबे ही जोडी आपल्याला हसवण्यासाठी आलेली होती, कालच्याच एपिसोडमध्ये समीर आणि किशोरी ही जोडी आपल्याला हसवून गेलेली आहे. ही सगळी आहे फुवाई फूच्या 2nd सीझनची तयारी. तर आता आपल्या समोर येत आहेत अशीच एक नवीन होतकरू जोडी ज्यांची इच्छा आहे की फुवाई फूच्या 2nd सीझन मध्ये त्यांना भाग घ्यायचा आहे. बघूयात त्यांची ही इच्छा पूर्ण होते का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पूर्णिमा आहिरे केंडे आणि नितीन जाधव. काश्मीर गोवा आणि बेंगलोरला कुठं कुठं जायचं हनीमूनला. आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला. आहो सांगा की हो हनीमूनला. जला गेली 23 वर्ष मी ज्या रात्रीची वाट बघत होतो ती रात्र आज माझ्या नशिबात आली. हनीमूनची रात्र. जला हनी तर एकदम तयार आहे पण माझी मुणमुण कुठे आहे. मुणमुण मुणमुण माझी मुणमुण. हिरवा लाजू नबी गोरी मोरी गोरी मोरी झाले. लाज लाजू नबी गोरी मोरी झाले ग गोरी मोरी झाले. हाय हाय माझी मुणमुण. माझी मुणमुणी. माझी गुणगुणी. मला लाज वाटते. काय आता डॉर्लिंग लग्नात म्हणालीस मला लाज वाटते. मी जवळ नाही आलो. रिसेप्शनला मला म्हणालीस लाज वाटते तेव्हा पण मी जवळ नाही आलो. पूजेला हाताला हात लावताना लाजत होती तेव्हा पण मी जवळ नाही आलो. पण आता नाही जल्ला. आता ही लाजायची वेळ नाही. आता ही लाज सोडायची वेळ आहे. मला तुला डोळे भरून बघायची हाय. आधी लाईट बंद कर ना. नाही आता लाईट बीट काय बंद नाही होणार. आता मला फक्त तुला बघायची हाय. मला बघायचं. मला तुला बघायची हाय. मला बघायचं. मला तुला बघायची हाय. हे बघ उठ उठ. आता काय भाऊ विजयला बसलास. ओ बाई तुम्ही कोण आहो. मी तुमची बायको. कधीपासून. तू मांडवात आल्यापासून. नाही हे खोट आहे. आहे मामा काका. ओरडू नकोस. ते झोपलेत ना तुझ्या आवाजाने उठतील. तुम्ही माझ्या आयुष्यात न उठायची याला आली आहे. ओ बाई जरा तुम्ही मला घाबरवू नका. माझी बायको नाही आहे. माझी बायको नाही वेगळीच आहे. ती मीच आहे. तेवढी जाडजूड. हा लग्न ठरल्यावर जाड झाले. अचानक लग्न ठरल्यावर इतका आनंद झाला. इतका आनंद झाला की मी खात सुटले आणि मग मी सुटले. मोठं बोलू नको. तुझे दात कुठे पुढे होते. ते पण लग्न ठरल्यावरच पुढे आले. असे अचानकच लग्न ठरलं ना. त्यांना आनंद झाला मग त्या आनंदाने पुढे आले. आपला विश्वास नाही बसत त्याच्या. त्याच्या आनंदाने कधी दात पुढे येतात काय. हे बघ आले ना.
तरी माझी आई मला सांगत होती, नाही साला मीच तिला सांगत होतो, अगं बघ लग्नात पोरगी जाड दिसते. तर म्हणे नाही ती शालू नेसलीये ना म्हणून ती जाड दिसते. पण जल्ला शालू कसला, त्या शालूत ही होती चालू. ए चालू बाई, चला मला सांग, मला ज्या मुलगीला दाखवलं ती कोण होती? ती माझी चुलत बहीण होती. चला मला सांग, मला तिला का दाखवली? आमच्याकडे पद्धतच आहे, लग्न ठरवताना तिलाच दाखवतात. म्हणजे अरे ती आमच्या घराण्याचं शोरूम आहे. अच्छा शोरूम. खरं जल्ला म्हणजे दाखवताना तुम्ही तिला दाखवता आणि खपवायचा माल यागला. म्हणजे दाखवताना तुम्ही फ्लॅट दाखवता टॉवर मधला आणि पजेशिंग चाळीतल्या खोलीचं. चल्ला मी सोडणार नाही, मी ना याचा बदला घेणार. मी आता जल्ला पोलिसातच जाणार. आता तू या वयात पोलिसात जाणार? जल्ला मी पोलिसात घेतला नाही ना तरी माझी कंप्लेंट तरी घेतील लिहून, लक्षात ठेव. काही फरक पडणार नाही, कारण पोलिसाला आम्ही हप्ते देतो वेळच्या वेळी. पोलिसांना तुम्ही हप्ते देता? आता माझ्या वडिलांना 7 मुली, माझ्या काकाच्या 4, माझ्या आत्याच्या 6, अशा 17 मुली खपवायच्या. तो पोलिसांबरोबर आम्हाला मॅनेजमेंट करावंच लागतं ना. जल्ला पोलिसांना हाताशी घेऊन मॅरेज ब्युरोच उघडला यांनी. नाही पण मी असं शांत बसणार नाही. चला मी ना तुला कोर्टातच खेचणार, घटस्फोटच देणार बघत. त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण असल्या केसेस लढवण्यासाठी आमच्याकडे पिढीजात वकील आहे. माझ्या 6 बहिणीच्या केसेस त्यांनी जिंकून दिलाय, त्यांना पोटगी सुद्धा दिली आहे मिळून. आणि हे बघ, तुला ना पोटगी द्यायची काही गरज नाही, अख्खी पोरगी मिळतीये ना यातच समाधान मान. नाही जल्ला मी ना आता शांत नाही बसणार, मी ना आता नगरसेवकाकडे जाणार. अरे ते सुद्धा माझ्या ओळखीचे, नगरसेवक आमदार सगळे माझ्या ओळखीचे. कप्पा माझं. अरे जल्ला मला थोडा तरी ऑप्शन ठेवायचा, काहीतरी कुठेतरी बोलायला. पण नाही मी जल्ला मी पत्र्याबाईला तुझी सुपारीच देणार, सगळा प्रॉब्लेमच मिटवून टाकणार एकदा. तो माझा मानलेला भाऊ आहे. अरे मी त्याला आय लव्ह यू म्हटलं ना त्याच दिवशी त्याने मला बहीण करून टाकलं. मग आता मी जे काही सांगेल ना ते ऐकतो तो. ए जल्ला मग मी आता तुझ्यासाठी काय करू असं तुझं म्हणणं आहे? काय करू नका, गपचिप बस. अरे कशाला एवढा रडतो? एका आठवड्याचा तर प्रश्न आहे. का तू एका आठवड्यात स्लिम अँड ट्रिम करीना होणार आहेस? अरे एका आठवड्यात माझी सवय होईल ना तुला. काय? अरे कशाला, आता लग्न झाल्यावर मूल होणार, मग मूल झाल्यावर मी जाडी होणार ना, मग आता झाले असं समज ना. अगं पण तू एवढी जाडजूड आणि मी असं बारीक, मग मी करेन ना तुला जाड. नाहीतरी लग्न झाल्यावर सगळ्या पुरुषांची पोट पुढेच येतात. तुझ्या पोटावर पण येईल एखादा टँगूळ. अगं हळू, माझी उंची बघ, माझी तब्येत बघ जरा. तेच तू बघ. अरे तू काय, तू एवढा अर्धा, तुला ही अख्खी बाई मिळते. अरे काय कमी काय माझ्यात? तुझ्यात सगळ्यात जास्त आहे. मग हे बघ तू ना सौंदर्यावर काय बोलतोस रे? अरे अरे ती माधुरी दीक्षित जेव्हा म्हातारी होईल ना तेव्हा तिचं पण तोंडाचा असाच गळतो होईल. आणि ती ऐश्वर्या, अरे ती म्हातारी झाल्या तिच्या पण चेहऱ्यावर सुरकुत्या पडतीलच. तू कशाला एवढा विचार करतो? अरे अरे आयुष्याची 15-20 वर्ष अशी निघून जातील, तुला कळणार सुद्धा नाही रे. आणि मी तुझा असा घट्ट धरलेला हात कधी पडणार नाही. खरंच? मग कुठं कोर्टात? बेडवर असं लाजरा न साजरा मुखडा चंद्रवाणी फुटला ग. राजा जीव माझा भुलला ग. नको राणी नको लाजू, लाज मधी नको भिजू. इथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू. का बघत्यात? वा नितीनजी, लहान वयातच तुमची खूप मोठी फसवणूक झाली हो. बघूयात हा धमाल परफॉर्मन्स कसा वाटलाय आपल्या परीक्षकांना. नितीन आणि पौर्णिमा, सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत आमच्या फूबाई फूच्या मंचावर. पौर्णिमा, मला आवर्जून असं सांगावं असं वाटतं की स्वतःवर विनोद करणं, स्वतःवर हसणं
आणि लोकांना स्वतःवरच्या विनोदांवर हसवणं अत्यंत कठीण आहे. मग मला पर्सनली फार फार कौतुक वाटलं तुझं की बहुत बडा दिल चाहिए उसके लिए. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे पौर्णिमासाठी. तुम्ही दोघांनी जो एन्थुझियाझम दाखवला, जी एनर्जी लावलीत आणि जी पॉझिटिव्हिटी या ऍक्ट मध्ये आणलीत, ती खरंच कौतुक करण्यासारखी आहे. त्याच्याबद्दल तुमच्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन. नाही ताई? हो खरंच पौर्णिमा, तुला खूप दिवसांनी बघतेय मी स्टेजवर. कसं वाटतंय तुलाच? मला खूप आनंद होत आहे. म्हणजे मिस करते स्टेज? हो, स्टेज तर खूप मिस करते. तुम्ही दोघांनी छान ऍक्ट सादर केलात आणि आत्ताचा तुमचा ऍक्ट चांगला झाला, आवडला मला. तुला काय वाटतं? ऍब्सोल्युटली उत्तम ऍक्ट होता, उत्तम एनर्जी लावलीत आणि मला अशी खात्री आहे की तुम्ही तुमच्या मेहनतीने, तुमच्या कन्सिस्टन्सीने आणि तुमच्या जेन्युइनिटीने तो दर्जा लवकरच गाठाल. तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आमच्या दोघांतर्फे आणि फुबाईपूच्या समस्त परिवारातर्फे खूप 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 शुभेच्छा. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. वा, क्या बात आहे. नितीनजी, पौर्णिमाताई, तुम्ही इथं आलात आणि आमच्या बरोबर इतकी धमाल केलीत, तेव्हा तुम्हाला पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.